एक असं शस्त्र अस्त्र, एक नाही ऍक्च्युली दोन असे तुमचे शस्त्र की जे तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सुख, सॉर्टेडपणा आणि बरंच काही देऊन जातात. बरंच काही म्हणजे तुमच्या विचारांपासून तर तुमच्या घरातल्या गोष्टींपर्यंत सगळं सुरळीत होऊ शकतं अशा दोन शस्त्रांनी. बरोबर. आणि मॉडर्न लाईफ शस्त्र काय आपल्याला गोळ्या बंदुका नाहीच. तर त्याच्याबद्दल आज आम्ही डिस्कस करणार आहोत. तर एक ड्रम रोलचा इफेक्ट येऊ द्यात आणि त्या शस्त्राबद्दल आपण आज म्हणजे बोलूनच टाकू. ते आहे तुमची लेखणी आणि तुमची रोजनिशीची वही. येस. तर आता तुम्ही म्हणाल की वही पेन किंवा जर्नल, बेसिकली जे बोली भाषेत म्हणतो जर्नल, हे कसं काय शस्त्र किंवा अस्त्र असू शकतं, तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशा 3 गोष्टी ज्या तुम्ही करू शकता आणि एक्झॅक्टली काय करायचं म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असणार आहे आणि त्यात काय वापरायचं, कसं वापरायचं हे इफेक्टिव्हली, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे. सो हाय लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. आणि आपण चालू करूयात व्हिडिओ. तर पहिलं म्हणजे आपण 3 वेगवेगळ्या भागांमध्ये रोजनिशी कशी वापरू शकतो, की आपलं जर्नल बेसिकली कसं वापरू शकतो. ते म्हणजे एक तर तुम्ही मॅनिफेस्ट करण्यासाठी, तुमचे इमोशन्स सॉर्ट करण्यासाठी किंवा तुमचं आयुष्य सुरळीत बनवण्यासाठी. बरोबर. आता आयुष्य सुरळीत बनवण्यासाठी लिस्ट वापरून तुम्ही कसं म्हणजे ऑप्टिमम जगू शकता यावर एक ऑलरेडी एपिसोड झालेला आहे तर तुम्हाला खूप आवडला पण होता. हो, तर तुम्हाला जर पाहिला नसेल तर तो आम्ही लिंक करून देऊ तुम्हाला. तर तुमचं बेसिक पेन आणि वही वापरून आणि याद्या बनवून लाईफ कसं बेस्ट बनवू शकता तुम्ही स्वतःसाठी, याचा एक व्हिडिओ ऑलरेडी सॉर्टेड आहे. त्यामुळे सध्या आपण मॅनिफेस्टेशन आणि स्वतःचे इमोशन सॉर्ट करण्यासाठी कसा वही आणि पेनाचा उपयोग करू शकतो यावर आज बोलणार आहोत मेन. तर मॅनिफेस्टेशनचं बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की मॅनिफेस्टेशनसाठी वही कशी वापरायची. तुमचं जे काही छोटं किंवा अगदी मोठं सुद्धा स्वप्न असेल त्या स्वप्नांना पूर्ण डिटेलमध्ये जाऊन तुम्ही वहीमध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्या वेळेला लिहत जायचं. राईट. बरोबर. जसं की आता समजा ज्या वेळेला देअर वॉज अ टाइम जेव्हा माझ्या डोक्यात एक ड्रीम जॉब होता आणि मी माझा बॉस कसा असेल, माझे कलिग्स कसे असतील, त्यावेळेला मी ऑफिसमध्ये काय घालीन, त्या ऑफिसमध्ये कॅफेटेरिया कसा असेल, त्या ऑफिसची एंट्रन्स कशी असेल, त्या ऑफिसची बिल्डिंग कशी असेल, तिथे माझा डेस्क कसा असेल, माझा लॅपटॉप कसा सगळ्यात हायेस्ट आणि बेस्ट चांगल्याच्या चांगल्या टेक्नॉलॉजींनी समृद्ध असेल, असं मी अगदी डिटेलमध्ये जाऊन लिहिलं होतं. बरोबर. आणि इट हॅपन्ड. मी पण जेव्हा मी अशी खूप स्वप्न रंगवत होते की यार मला एक चांगला पार्टनर मिळावा, तेव्हा मी असं लिहिलेलं आहे लिटरली की तो कसा असेल, किंवा एवढं पण लिहिलंय मी की आमचं लग्न होईल तर मग सासू सासरे कसे असतील, किंवा आमचं किती व्यवस्थित सगळ्यांचं छान गणित जुळलेलं असेल वगैरे वगैरे, असं स्वप्नाळू पूर्ण पण डिटेलमध्ये. म्हणजे त्याचा मॅनिफेस्टेशनचा अर्थच असा आहे की अगदी खोलात शिरून आणि ती जसं काही ती मुवमेंट तुम्ही आत्ताच जगताय आणि तेव्हा तुम्हाला कसा आनंद होईल तशा आनंदाच्या भावनेनी जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ते खरं ठरतं. आमच्या बाबतीत खरं ठरलंय. तुम्ही ट्राय करायला हवं. आणि 2 गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यामध्ये, डिटेलमध्ये जाणं आणि तुम्हाला त्या वेळेला जसं कसं वाटेल हे, समजा एखादी गोष्ट त्या मुवमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटेल हे अगदी खोलात जाऊन लिहिणं हे महत्वाचं आहे. या गोष्टी स्किप न करता तुम्ही सतत आणि सतत त्या तुमच्या स्वप्नाबद्दल लिहा तुम्ही वहीमध्ये. मला असं वाटतं ते होतं बॅक ऑफ द माइंड कुठून तरी ते मॅनिफेस्ट. नक्कीच. ओके नाही. तर आता पुढचा उपयोग असा आहे की आपल्या ज्या भावना असतात ना त्या सॉर्ट आउट करण्यासाठी लिहिणं. बरोबर. म्हणजे आता आपण सगळ्यांनीच रोजनिशी कधी ना कधी वापरली असणार आहे. आपण जेव्हा अगदी 6वी 7वीत वगैरे जेव्हा आपण ती वही पहिल्यांदा लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपण रोजनिशी म्हणजे लिटरली रोजनिशी लिहित असतो की आज मी सकाळी 7 वाजता उठले, मग मी दूध प्यायले, असं वगैरे. पण नंतर म्हणजे ही आमच्या दोघींची पण ही एक प्रोसेस होती. नंतर त्याच्यातच इम्प्रूव्हमेंट होत आता आम्ही अशा स्टेजला आहोत की फक्त जेव्हा खूप भावना अशा गुंतागुंतीच्या होतात आणि कळत नाही की नक्की कशाचं वाईट वाटतंय, नक्की काय चुकतंय, किंवा नक्की का घाबरायला होतंय, किंवा नक्की काय डिसिजन का होत नाहीये, घेता येत नाहीये, तेव्हा तुम्ही जेव्हा जर्नलिंग करता, जेव्हा तुम्ही लिहिता, तर तेव्हा ना खरं
बाय द एंड ऑफ इट म्हणजे तुम्ही लिहिता लिहिताच तुम्हाला समजतं, बऱ्याच गोष्टी समजतात, बऱ्याच गोष्टी अशा सुटतात, उत्तरं सापडतात किंवा थॉट्स ऍटलिस्ट क्लिअर होतात आणि आपल्या डोक्यात नाही राहत, ते वहीवर उतरले असतात. त्यामुळे तेवढी जागा इथे निर्माण होते किंवा खांद्याचं ओझं कमी झालं आणि त्या वहीत उतरवलंय आणि कोणीतरी तो भार घेतलाय स्वतःच्या अंगावर असं अक्षरशः फील होतं. रादर असंही झालंय की समजा कोणाला तरी मला म्हणजे कोणाचं तरी काही गोष्टी मला बॉदर होतीये, तर पहिल्यांदा मी डायरेक्ट, आता त्या व्यक्ती जवळच्या असतात आपल्या, तुम्ही त्यांना डायरेक्ट काहीतरी जाऊन, मलाही नकोय की मी असं कोणाला दुखवावं, पण ती भावना त्यावेळेला इतकी जास्त स्ट्रॉंग असते की ते शक्य नसतं की एका म्हणजे नाही का इतक्या सेन माइंडने मी जावं. तर पहिल्यांदा तुम्ही एकदा वही वापरा. तुम्ही जेव्हा टोन डाऊन व्हाल आणि ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे, हे बघ हा प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे असं होतंय, प्लीज आपण असं करावं का, हे जेव्हा तुम्ही कुठलाही कोणाशी असा संवाद करणं, मला वाटतं ते लोक सुद्धा खूप छान पद्धतीने ते घेतात. स्पेशली पुरुष, जेव्हा तुम्ही त्यांना असं रडून चिडून जेव्हा कुठली गोष्ट सांगायला जाता नवऱ्याला किंवा अजून कोणाला, त्यांना मग तर ते रिपेलच होतात, म्हणजे ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. अशा वेळेला पहिल्यांदा सॉर्ट करा कागदावर आणि मग सांगा की हे पा असं होतंय, त्याचा परिणाम हा होतोय माझ्यावर आणि याच्यावर असं केलं तर कसं राहील, कुठंतरी मार्ग निघतो अशा वेळेला. आणि उगाच ती रडारडी आणि चिडचिड वगैरे आदळापट सगळी टाळली जाऊ शकते. किंवा तुम्ही जर असे असाल माझ्यासारखे की असे फायरी, म्हणजे डायरेक्ट तुम्ही कोणाला काय बोलाल काही सांगू शकत नाही, की म्हणजे तुमच्या म्हणजे म्हणतो ना जरा जीभ तुमची जडच आहे, तर अशा लोकांनी तर थोडं सॉर्ट होणं खरंच गरजेचं आहे. कारण तुम्ही उगाच बोलण्या वाचून वाईट होता. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते टाळू शकतो आपण, मला वाटतं. नक्कीच. हो. आणि ठीक आहे, आपण मॅनिफेस्टेशन बद्दल बोललो, आपण भावना सॉर्ट करण्याबद्दल बोललो, आणि तिसरी अशी गोष्ट आहे जी आम्ही ऑलरेडी एका व्हिडिओत बोललो आहोत, तो आम्ही इथे लिंक करून देऊ, जी प्लॅनिंग बद्दल, म्हणजे प्लॅनिंग करणं, लिस्ट करणं, सगळ्या गोष्टींच्या याद्या तयार असणं, सो दॅट तुमचा वेळ नाही वाया जाणार, पुढे जाऊन तुम्ही प्लॅन राहाल, तुमच्या सगळ्या गोष्टी प्लॅन राहतील. यासाठी तर जर्नल खूप उपयोगाचं. आणि अजिबातच याला तुम्ही असं काहीतरी फार नाही का गिकी किंवा असं फारच नाही का अरे यार इतकं काय अगदी टॉपर माइंडसेट टाईप असं नाहीये. इट इज सो कूल. हो, म्हणजे इट इज व्हेरी कूल. म्हणजे फारच आम्ही जेव्हा कोणाला बघतो की ते अशी फुल त्यांच्याकडे असं यादी वगैरे असते आणि त्यांच्याकडे प्लॅनिंग, ते लोक जर्नलिंग करतात. तर जर आपण आम्ही ज्यांना ऍडमायर करतो, उर्मिला निंबाळकर, तिने पण हे खूपदा प्रमोट केले ग्रॅटिट्यूडसाठी. पण ऑलरेडी तिने त्या विषयात इतकं छान बोलले, आम्ही त्या विषयाकडे आम्ही हात घालणं आम्हाला असं वाटलं की नाही, म्हणजे झालंय ते. त्यामुळे जे जर काही ऍड ऑन करण्यासारखं काय असेल आणि जे आम्ही स्वतःहून खरंच मनापासून केलोय वर्षानुवर्षे, ते जेन्युनली सांगण्याचा आणि ऑथेंटिक व्हिडिओ ठेवण्याचा प्रयत्न केला. मग त्याच नोटवर आम्ही सगळं सांगितलं जे आम्ही स्वतः केलंय. आणि तुम्ही या व्यतिरिक्त जर कुठला वापर करत असाल जर्नलचा किंवा तुमच्या पेनचा, तर आम्हाला नक्कीच कळवा. येस, फॉर नाव वी विल रॅप दिस एपिसोड. आणि त्यापूर्वी मला असं सांगायचं की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. येस, ती सुद्धा खूप चांगली सवय आहे मी म्हणेन, कारण की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे नेणाराच कॉन्टेंट आम्ही कायम देऊ, तुमच्यासाठी बनवून आणू. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही तुमच्या कामी नक्कीच येऊ. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला फन वाटला किंवा मनोरंजन तुमचं झालंय किंवा तुम्हाला काही इन्फोटेनमेंट मिळालं, काहीतरी म्हणजे मिळालं नवीन असं, तर नक्की आम्हाला कन्सिडर सबस्क्रायबिंग. तर फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस साइनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर नाव.